तरुण्यात आला अभिमान 10 वर्ष बालपण आणि 20 तारुण 20 वर्षाचा जवान झाला ताकदाच्या अंगामध्ये मस्तीला आला मायबापाला नीट कधी बोलला नाही कधी बहिणीला दिवाळीला आणला नाही दिवाळी देखील मेहुणीच्या गावाला गेला नाही दांद्रामध्ये पूजा मस्ती नाही का मस्ती मध्ये मगर मस्त झाला रे प्रभुनामाचा सवदा विसरला 20 वर्षे संपले 40च्या घरात गेला आता लागला उतरवायला भरत्या मार्गी आजवर फिरून काही झाल्यास आलंय म्हातारपण म्हातारपणाची अवस्था फार वाईट आहे बालपण बरं तरुणपण ही बरं पण म्हातारपण फार वाईट आणि म्हातारपणापासून माणसाला धावली बरं खरंच धावली माणसाला चालता बोलताच मरण आलेलं बरं म्हातार होऊन मरणं हाला बेस्ट आहे लहान लेकरू राहते हो बरं आणि लहान लेकरू संडास करत माय जेवायला बसलेली असते जेवता माय मध्ये माझ्या लेकराला शी केलं जेवायचं ताट लुटून देत लेकराला उचलून त्याला धुईते त्याला कपडे घालते गंध पावडर करते हात धुते पुन्हा आणि जेवायला बसते त्या लेकराची घाण आली का नाही लेकराची घाण वाटली आणि ती 7 वर्षाच्या असल्या म्हाताऱ्याने केल्या बायको जरी असली का त्याच्या खाल तोंडामध्ये असतो कुठतरी खाणं करून ठेवलं झाली न शक्ती ना कडोळे गळती मारून या प्रती रांधा पोरे बळी तरी बरे भरता तरी बरे नाशिविले घर थुकून या म्हातारपणात थुकून सुद्धा सरविना म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची आवरे पडील बाजूला सोडविना तेव्हा मायबाप शिवा मल्हारीचा
त्या पृथ्वीवर हा अहंकार उठला. खाऊनी ते खवळला, पिऊनी ते पिवळला. मोठा ब्राह्मणाचे वेद बंद झाले. ऋषी पत्नीचा छेड करू लागले. तवा सर्वत्र ऋषीचा मेळा निघाला. चिंता पडली भगवंताला. आणि भगवंताने अवतार घेतला. आपल्या सुदर्शन चक्राने त्या दैत्याचं शिर उडली. आती तिथं माती दैत्य मेला. त्याचं रक्त सांडलं. आणि ते रक्त पाथळामध्ये गेलं. बरोबर. शेषराजाच्या मस्तकावर दोन थेंब पडले. हा आणि त्या रक्ताच्या थेंबामधून दोन दैत्य तयार झाले. दोन कीटक पैदा झाले. त्याचं नाव कीटक म्हणजे किडे होते, जमिनीवर रांगत होते. पण त्या जीवानं पुन्हा देवाची भक्ती करायला सुरुवात केली. हजारो वर्षाची भक्ती संपली. पुन्हा देव प्रसन्न झाले. आणि त्याला आशीर्वाद दिला. तीन काळ त्रिभुवनामध्ये तुम्ही अजिंक्य राहता. त्यांना देह करून दिला. नरदेह भेटला आणि आशीर्वाद दिला. म्हणजे देवा हो हो हमारा विष्णू भगवंताचं भेव आहे. हो की सुदर्शन चक्रानं आमचं शिर उडते. हा म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात आता तुम्हाला विष्णू मी मग तुम्हाला मारू शकणार. तुम्हाला कोणीच या पृथ्वीवरती मारू शकणार नाही. ताकदारी अंगामध्ये बळ भेटलं. आणि पुन्हा आपल्या वाडवडिलाची आठवण याचा इथे लोकांना झाली. दोन भाऊ एकूण एकाला बोलतात. ज्याने आपल्या वडिलाचा खून केला हो त्याचा आपण सूड घेतलाच नाही. मणी आणि मल्हासूर हे दोन दैत्याने या पृथ्वीवरती अहंकार उठविला. ऋषी पत्नीचा छळ करू लागले. बटा ब्राह्मणाचे वेद बंद पडले. ऋषी मुनीच्या चेडक्या उपसू लागले. खाऊ नये ते खाऊ लागले. पिऊन तसे पिऊ लागले. कुठेही पडू लागले. अहंकार या पृथ्वीवरती मातून गेला. गुडघे फुटू लागले, पाय फाटू लागले, दात फुटू लागले. स्वर्गामध्ये जाऊन इंद्रपुरी हस्तगत केली. देव लोकांना बंदात घातलं. त्यावेळेस सप्तगुण ऋषीचा मेळा निघाला. त्या महादेवा कशी चालून आला. ब्रह्मदेवाला म्हणतात ब्रह्मदेवा मी आशीर्वाद दैत्याला दिलो. दैत्या फार मातले. माणसाला जगणं मुश्किल झालं. पृथ्वीवर अधर्म वाढला. काहीतरी ह्याचा बंदोबस्त करा, आम्हाला ह्यातून मुक्त करा. ब्रह्मदेव म्हणतात बाबांनो माझं काम जीव आत्मा घडविण्याचं काम. जीव घडण्याचं काम माझं आहे. विष्णू भगवंताकडे जा. त्यांनी काहीतरी तुम्हाला या संकटातून दूर करतील. सरळ ऋषी निघाले. विष्णू भगवंतापाशी आले चालून. विष्णू देवा ओ विष्णू देवा बोला. हे दैत्य लई मातलाय. लय मातला बोलले बाबा बाबा. याचा काहीतरी बंदोबस्त करा. बरोबर. अरे बाबा म्हणजे माझं काम आता मारण्याचं नाही. जीवात्मा ब्रह्मदेवाने घडावा. त्याचं पालन पोषण विष्णू भगवंताने करावं. अन्न पाणी पुरण्याचं काम माझं आहे. या अन्नाला खाऊन जो बैमान होईल त्याला शिक्षा देण्याचं काम म्हणजे महादेवाचं आहे. आणि तुम्ही महादेवाकडे जा. सर्वजण ऋषी मंडळी निघाली. त्या 21 वर्गाच्या ठिकाणी जाधवरागिरीला जाऊन महादेवाला गेली विनंती कराया. महादेवा ए शंभू शंकरा डोळे जवळा
आमच्या पाठीशी लागला आमचा तुम्ही प्राण वाचवा शंकरा महेश्वरा अवतार तुमचा खरा शंकरा महेश्वरा अवतार तुमचा खरा नजवली प्रयागरा राहू द्या मधुकर हा 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 मधु गाईड जप केला त्याला फोनवर ब्रह्मदेवाने हा किती वर्ष त्याला जप केला ती हजारो वर्ष मधु मधु गाईड मग ह्याच्या जागी सुम आणि निसुंब आहे त्या ठिकाणी तुम्ही जे मधुकैटच्या ठिकाणी सुम आणि निसुंब येते बघा 14 वर्ष वनवास एक पायावर केले होते होय. म्हणून ब्रह्म त्याला भेटले तेव्हा त्याने वर दिले असं आहे. ठीक आहे सगळं तिथं जाते हो सांगितलं पद्धत नाही आता इकडला पद्धत वेगळा आहे तिकडला पद्धत वेगळा आहे. जे हिरीला राहिलं जे दुला जाते सगळं हिरीला जायचं वाटा वेगळ्या आहेत नाही